तर हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असतील. आणि फार दिवसापासून आपला व्लॉग येत नाही होता. सगळं बंद होता. इन्स्टा बंद होता, यूट्यूब बंद होता, सगळं बंद होतं. पण आता परत आपण चालू करणार आहोत. आपण परत कमबॅक करणार आहोत. आणि हा कमबॅक थोडासा मोठा राहील. आणि आज काहीच नाही रिझन होतं. बस आम्ही डहाणूला जात होते विपुलच्या कॉलेजला. आणि त्या विपुलच्या कॉलेजमुळेच आता पहिला व्लॉग आणि स्टार्टिंग व्लॉग आपण कमबॅक 2026चा करणार आहेत. तर जोरदार राहील. आणि सगळ्यांना सांगतो, आत्ता हा व्लॉगमध्ये थोडी इम्पॉर्टंट गोष्ट पण आहेत, थोडे सरप्राईजेस पण आहेत. आणि आहेत यात सध्या आम्ही महालक्ष्मी गडाचे तिथे आहेत. आपल्या शूट करतो, थोडंसं 1-2 रील शूट करूया, नंतर पुढे जाऊया. आणि ही आपली गाडी काय सुंदर वाटते यार. सही, एकदम सही वाटते. एकदम काय वाटते, क्लास वाटते रे जरा काय. आणि तुम्ही कोणी नोटीस नसेल केलं, पण मी पूर्ण पॅनल वगैरे ब्लॅक करून टाकले. पूर्ण ब्लॅक करून टाकलेली आहे गाडी. अंधारात तर दिसत पण नाही शे. उजेड तिकडून आहे. हे बघा. नाही चला आपण आता पुढे बघूया. आणि खरंच फार मिस करत होतो तुम्हाला आणि ह्या कॅमेराला आणि ह्या पर्सनॅलिटीला जे मी सोडून दिलेली होती. आणि येतोय परत, लक्षात ठेवा. मित्रांनो, फार टायमानंतर आपले व्हिडिओज येत आहेत. आणि यार मी खरंच थांबून गेलेलो, पूर्ण थांबून गेलेलो. आणि काही रिझन नाही, व्हॅलिड रिझन नाही, म्हणजे काहीच. तुम्हाला सांगतो ना, काहीच नाही. कशासाठी थांबलो? कामामुळे बाबा. डेली जॉबवरती जायला लागते. आणि ठीक आहे, सगळ्यांना जॉबवरती जायला लागते रे. बट कसं आता काय सांगू तुम्हाला, जाऊन द्या थोडा. तर काय ना, आता आपण येणार आहेत. आपला झालेला आहे कमबॅक. ते सांगतात ना, तो डायलॉग येतो ना की शेर कर्जे में था ये तगे ते, तसं होतं सध्या. आता तसं काही नाही. आणि आता तर आपण फुल, म्हणजे एवढे असे व्हिडिओ बनवून, काय असं लोकांनी पण विचार करायला पाहिजे का भाई, म्हणजे आहे काहीतरी करतायत पोरं. चला आता परत चालू केलं त्यांनी. कितीतरी पोरं बोलली मला, भाई डेली मेसेज करतात किंवा कोणते असं एकदम खरंखोर प्रेम करतात ना माझ्यावरती, की बाबा हा दादा तू आता हे का नाही बनवत आहे, ब्लॉग वगैरे नाही बनवत आहे, आणि व्हिडिओ पण हे नाही, म्हणजे रील्स वगैरे पण अपलोड नाही करत आहे. म्हणजे काय झालं आहे आता त्यांना कसं समजू रे बाबा. काही जॉबवरती राहिलं, थोडंफार जिम्मेदारी येते ना घरचं, तर सगळं सुटून जातं. सिरियसली सांगतो तुम्हाला, एकदम सगळं सुटून जाते. पण आता झालं आहे, आता सगळं न्यूट्रल झालेलं आहे. आता आपण परत व्लॉग बनवणार. सगळं जे सगळं परतपासून चालू करणार आपण. मी तर असं विचार केलेला होता की एखादा आयडी नवीन बनवू, पण नंतर मग वाटलं काही नाही, जी आयडिया आहे तीच राहून द्या बस. सकाळी आणि चाललं आता गोलवडला जातं आहे आपल्या बोर्डी कॉलेजला. विपुलचा कॉलेजचं काहीतरी काम आहे त्याच्यामुळे. आणि आता असे शूट मारायचे आहेत ना मला, मी तुम्हाला सांगतो, नाही करतात जास्ती तर नाही, बट 3-4 रीली तरी ॲटलिस्ट यायला पाहिजे. तसं 3-4 रील्स आल्याचं तर फार झालं. बस 3-4 रील म्हणजे फार. आणि आता आहेत काही करे, रोड खराब आहे रे. तर मित्रांनो, आपण तसे सावट्या हाताला बोललेले आहेत. आणि मी आता पोरांनी मेसेज केलेला होता आपल्याला, काय ते दादा तुम्ही जाणार आहेत का नाही राईडला 24 जानेवारीला राईडला जाणार आहेत का नाही, राईडला जाणार नाही. आमचे पार्टनर्स पण आम्हाला विचारत होते की जायचं का नाही. विचार करा, एक माणसाला, एक पर्सन, म्हणजे एक बाईक लवर असतो ना, तो म्हणजे तुम्हाला मी म्हणजे एकदम सेंटेन्स सांगतो, जसं मी मनात ठरवून ठेवलेला की हा मला सांगायचं का, तो मी तुम्हाला सांगतो. काय म्हणजे एक बायकर असतो तो कधी पण, म्हणजे आता तुम्ही सांगा, जॉब वगैरे सगळं नॉर्मल आहे, पण माणसाने ना ॲटलिस्ट आपले वर्षात किती असतात, 365 दिवस असतात.
त्याचे 2 दिवस असे बायकर्स लोकांचे असतात जे त्यांनी जगले पाहिजेत. 2 दिवस बायकर लोकांसाठी. एक 15 ऑगस्ट आणि एक 26 जानेवारी. मी या 26 जानेवारीला नाही गेलो. मला ना खरंच असं मनामधून ना एवढं बेकार वाटलं ना की भाई म्हणजे मी जगलेलोच नाही, असं जगलेलोच नाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, एवढं बेकार वाटलेलं ना की सगळे भाई मी माझ्या समोरून गाड्या जात होत्या, माझी लिटरली अशी पेटत होती ना, अशी बेकार भयानक मी सांगतो ना, खरं बेकार वाटायचं मला की यार मी का नाही गेलो. आणि माझ्यामुळे कम से कम 9 एक जण नसतील गेले, 9 एक जण सगळे 9 एक जण कम से कम नसतील गेले माहिती आहे. 9 एक जण. आता काय सांगू, बेकार वाटतं माहिती आहे. खरंच ना सिरियसली एक मुलगा किंवा एक बाईक लवर असतो ना, तो विचार काय करतो की भाई आपण कुठं लोक सांगतो ना, लोक फिरतात नाही फिरत, पण ते 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला जातातच औराला. गेल्या वेळी आपण गेलेले होते, आपल्याकडे तेवढे तारसे होती, आता तर ड्यूक आहे, तेवढे तारसे होती भाई. फुल राडा केलेला, वन साईड सगळे मार्केट खाल्लेला. 15 ऑगस्टला पण वन साईड मार्केट खाल्लेला. 26 जानेवारीला म्हणजे एवढी मजा केलेली आम्ही, एवढी मजा केलेली. त्यावेळेस तर आमच्यासोबत म्हणजे तो मुवमेंट तो कॅप्चर करण्यासाठी आमच्यासोबत होता नयन होता. आणि आता नयन तर समजा मोठा माणूस झालेला असेल, नयन बघत असेल आपला व्हिडिओ का नसेल बघत माहीत नाही, बट तो आता मोठा माणूस झालेला आहे. आणि नयन तू बघत असतील तर हे तुझ्यासाठी स्पेशली मेन्शन करतो आहे मी की नयन तू मोठा माणूस झालेला आहे स्वतः. एक आपल्यामधला एक मुलगा आहे जो फार पुढे गेला आहे, ती चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आता उरलं आपलं आपण पण होणार आहे, आपण पण असं नाही का नाही होणार, आपण पण होऊ लवकरात लवकर असं वाटतं आपल्याला. जेव्हा होईल तेव्हा होईल. आपण साधी मेमरी स्टोअर करून ठेवायची. व्हॅन्डात मेल्यानंतर पण लोकांना आठवून जायला राहायला पाहिजे कोणतरी काय भाई आता इकडचा होता तो वन साईड मार्केट म्हणजे जाऊन येता मला शिवाय येतात, पण फिलिंग्स आहेत त्या समजून घ्या तुम्ही. आता आपण डहाणूला पोहोचलेलं आहेत, तिथे लाईटला ठेवून द्या. आपण आता डहाणूला पोहोचलेलं आहे. डहाणूला पोहोचून थोडं फ्युलअप करूया. आणि एक लोकेशनवरती ना मला गेल्या वर्षीपासून शूट करायचं होतं आरसी तर आता नाही आहे, पण आता ड्यूक आहे. ड्यूकसोबत त्या लोकेशनवरती मला गेल्या वर्षापासून शूट करायचं होतं. आता आम्ही शूट करायला जातो आहे. पहिले फ्युलअप करू घेऊ. चलो फ्युलअप करून नंतर तर मित्रांनो आता आपण डहाणूला पोहोचलो. फ्युलअप केलं आहे गाडीला आणि ग्लव्स काढले तर जरा काय वाटते, जरा सॉफ्ट वाटते. आता गाडी आहे एक्सोल, एवढे ॲक्सेसरीज लावून ठेवलेलं त्याला, गार्ड वगैरे काय ना. बट मी सांगतो ना खरंच रे, आपण मेहनत करणार आहे रेग्युलर. आणि खरंच कोणाला जॉईन करायचं असेल आमचा ग्रुप तर आपला ग्रुप तर आपले मेसेज करा तुम्ही मला की दादा आम्हाला ग्रुपमध्ये ॲड करा, आम्ही करू ॲड. असं नाही आहे काय बाबा ते लिमिटेड मुलांसाठी आहे का काय, तसं काहीच नाही. सगळ्यांसाठी तो ग्रुप अवेलेबल आहे. आणि जर ग्रुपमध्ये जर म्हणजे तुम्हाला मेसेज की बाय चान्स ही नाही केला तर मग तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला जाऊ शकता. चॅनलला पण आपले डेली अपडेट राहतील. आता म्हणजे आपल्याला आता शूट करायचं आहे. तर कैनाड मला रोड आहे, हा कैना रोडाला तिकडं मी गेल्या वर्षापासून म्हणजे आरसे होते ना त्यावेळेसपासून मला तिकडे एकदा तरी शूट करायचं आहे. आणि आज मी मनात म्हणजे असं विचार करून आलेलो की पहिले शूट करू मग आपण पुढे जाऊ. कारण की मला माहिती काय मी हर टाईम तो विसरून जातो. डहाणूला येऊन सुद्धा विसरून जातो. आपण चला आता जाऊया. हे साईड मिरर नाही ना फार तकलीफ येतो रे. आहे पण तिकडं आता काय
टाईम सॉरी. मग ते खरंच असं असते. एवढं एडिट तर काय नाही रे जास्त. काय 2-4 क्लिप ॲड करायचे, जे वाटलं ते कट करायचं, जे वाटलं ते ठेवायचं बस. बाकी तर काय नाही. आपण जाऊया डायरेक्ट बीचवरती. बीचवरून नंतर मग आपण त्याच्या कॉलेजला जाऊ इकडच्या. चलो. आणि सांगतो ना सिरियसली एवढा भारी सीन वाटतो ना हा. एकदम भारी वाटतं रे. एकदम असं मन सायलेंट होऊन जातं पूर्ण. इकडून मी असं वाटतं की चालत राहावं चालत राहावं चालत राहावं चालत राहावं. लोकेशन यार खरंच सिरियसली खरंच एवढं भारी वाटतं ना. जेन्युइन फील म्हणजे एकदम मनापासून सांगतो रे काय एकदम भारी वाटतं. असं गाडी काढा कुठेतरी चला जा फिरा. म्हणजे एवढ्या दिवसानंतर व्लॉग येईल तर मला एक्साइटमेंट राहील की बाबा व्ह्यू किती जात आहेत काय किती. मी तुम्हाला सांगतो सबस्क्रायबर अजून कोणी वाढवलेलं नाही. कोणी नाही सबस्क्राईब करत आहेत ना काय वगैरे. खाली व्हिडिओ बघतात असंही नाही. मी तुम्हाला सांगतो नॉर्मली म्हणजे खरंच सांगतो मी बघितलेलं आहेत. आत्ता पण मी बघतो ना म्हणजे हे त्याच्यावरती व्ह्यूज. आता सबस्क्रायबर आहेत आपले 194 आहेत वाटतं. 194 की 193. व्ह्यू काउंट किती असेल ॲटलिस्ट असेल 200 असायला पाहिजे. 50-60 म्हणजे सबस्क्रायबरपेक्षा थोडे कमी राहतात. तसं नाही आपल्या कारणात. आपल्या कारणात सगळं उलटं आहे. 194 सबस्क्रायबर्स आहेत, 600 व्ह्यूज आहेत. कोणत्या वेळेला 400 आहेत, कोणत्या 500 आहेत. अब तुम्ही 400-500 लोक जण बघताय ठीक आहे. ॲटलिस्ट हे तर करा काय बोलते. ॲटलिस्ट सबस्क्राईब तर करा. बरं वाटतं माणसाला. म्हणजे नवीन आपण पुढे जाऊया थोडं. बघा नाही 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 ये नाही देखना था हमें. नाही 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 मॅडम त्या गावात रे त्यांचे सकाळी सकाळी रे सकाळ सकाळी काय आहे का ना काय घरी असं त्या मला झोपूनच नाही आम्ही लोक किंवा कोण जॉबला असतात. ये सकाळी सकाळी हा 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 बस प्री शूट चालू आहे प्री वेडिंगचा.